नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता काव्य कॉलेजला जात असते, ती खूप घाई गडबडमध्ये असते। तेवढ्यातच आता नंदिनी तिथे येते आणि म्हणते हा डब्बा घेऊन जा। तेव्हा आता काव्य म्हणते डब्बा ताई, मला डब्बा वगैरे काही न्यायचा नाही आहे, तुम्हाला डब्बा वगैरे नको देऊ। तेव्हा आता नंदिनी म्हणते अगं नाही ग, तुझ्यासाठी नाही आहे तो डब्बा, पार्थसाठी तो डब्बा, आज उपवास आहे त्यांचा। तर काव्य आता तो डब्बा रागारागामध्ये घेते, तिच्या हातून आणि घेऊन जाते। तर आता इकडे मानिनी म्हणते नंदिनी, तुला आणि मला माहिती आहे की पार्थचा उपवास आहे, पण त्याला तरी माहिती का त्याचा उपवास आहे म्हणून। तर आता इकडे काव्य पार्थच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते। तर ती पार्थचा डब्बा घेऊन कॅबिनमध्ये येते। तेव्हा आता ती म्हणते हा घ्या डब्बा। तर पार्थला खूप आनंद होतो, कारण काव्य त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते। तर ती बघते तर काय, तिथे समोर बिर्याणी वगैरे सगळं ठेवलेलं असतं। तर ती म्हणते, ती बिर्याणी बघून तिथे शॉक होते आणि आता ती म्हणते नक्की उपवास आहे ना तुमचा। ती त्याच्या अंगावरच धावून जाते। तेव्हा आता पार्थ म्हणतो हो हो आहे ना, माझा उपवास आहे, हो आहे ना उपवास माझा। तर आता काव्याला थोडं शॉकच बसलेलं असतं। ती म्हणते खरंच आहे ना तुमचा उपवास, मग ठीक आहे। तर आता इकडे काव्य आता खरंच पार्थच्या प्रेमात पडते की काय, कारण त्या दोघांचं तसंच दाखवलेलं आहे दोघांचं। तर मंडळी, पार्थ आणि काव्याची जोडी एक नंबर बरं का। काव्य मस्त त्याच्यावर धावत जाते, कारण आणि पार्थसुद्धा खूप छान रिॲक्ट करतो। मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।